सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर बोरामणी जिल्हा परिषद गटातील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार नरेश असलारे यांच्या प्रचारार्थ मौजे कासेगाव आणि वडजी येथे भव्य कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख अबुल बापू शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. यावेळी शिवसेना, युवा सेना, कामगार सेना यांचे पदाधिकारी, शिवसैनिक, असंख्य माता भगिनी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी मार्गदर्शन करताना अबुल बापू शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, लाडकी बहीण योजना ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केली. मात्र आज काही जण या योजनेचे श्रेय लाटून जनतेची दिशाभूल करत आहेत. जनतेला आता सत्य समजलंय. त्यामुळेच विरोधक या शिवसेना जोडीसमोर हतबल झालेत. पुढे बोलताना त्यांनी मतदारांना आवाहन केलं की बोरामणी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी धनेशजी असलारे यांना भरघोस मतदान करून विजयी करा. शिवसेना ही केवळ आश्वासन देणारी नाही तर काम करणारी शक्ती आहे. या कॉर्नर बैठकीत उपस्थितांनी धनुष्यबाणाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. माता भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तरुणांचा जोश पाहता बोरामणी गटात शिवसेनेची लाट स्पष्टपणे दिसून आली. एकूणच कासेगाव आणि वडजीतील प्रचार या सभेनं शिवसेना उमेदवार धनेशजी असलारे यांच्या विजयाचा आत्मविश्वास अधिकच बळावला असल्याचं चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्राचा जाणता छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचाराशी एकमत होतो. आज बोरामणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार धनेश असलारे व कासेगाव गावाचे पंचायत समितीचे उमेदवार आमचे मित्र त्यांच्यासोबत मी पूर्वी काँग्रेसमध्ये काम केलंय असे माझे जुळे सहकारी आप्पा दणके, त्या दोघांच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या या छोटेखानी कॉर्नर सभे बैठकी प्रसंगी मंचगावरील उपस्थित सर्व गावातील ज्येष्ठ मंडळी, युवक मित्र, या पंचकृषीतनं आप्पा दणके आणि धनेश असलारे यांच्या सोबत असलेले सर्व या भागातील युवक मित्र, वास्तविक आज कुठलेही भाषण होणार नाही, फक्त तुम्हाला भेटायचं आणि तुमच्या बरोबर होम करण्याकरता मी इथं आलो होतो. पण इथं आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन झालं आणि त्यानंतर लगेचच कॉर्नर सभेचं आयोजन तुम्ही केलं. वास्तविक ज्या दिवशी धनेश असलारे तुमची उमेदवारी झाली आणि या गावाला मेत्रे साहेबांनी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, वास्तविक त्या दिवशी इथलं राजकारण बदललं आणि काही लोकांनी धसका घेऊन मला वाटतं आपल्या गावात उमेदवारी काढण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी तुम्हाला माहित आहे दोनच कारणांनी निघू शकते. एक तर लक्ष्मीचं दर्शन व्हावं लागतंय किंवा कुणाला जर विवाह बरोबर ना, दोनच कारण असतात. राजकारणात असू द्या, बाहेर असू द्या, एक तर भेटी घ्यावं लागते किंवा लक्ष्मीचं दर्शन द्यावं लागतं. आता दोन्हीपैकी काय घडलंय त्या दोघांनाच माहित असत. माझं कुणाला टीका करण्यापेक्षा माझं म्हणण्याचा उद्देश एकच आहे की राजकारण अशा खालच्या पातळीला नेऊन तुम्हाला काय साध्य करायचं आहे. तुम्ही बघितलं असेल सोलापूर महानगरपालिकेचं जे इलेक्शन झालं, कशा पद्धतीचं राजकारण तिथे केलं गेलं, कशा पद्धतीनं ठराविक लोकांच्या गोष्टींना उमेदवाऱ्या सोलापूर महानगरपालिकेत जे झाले ते मला वाटतं इकडे पण व्हायला लागलं. तुमच्या माझा प्रभाग 7 कसं ह्याच्यामध्ये घेतला होता सगळ्यांनी मनावर, तसंही बोरामणी गट, कासेगाव धुळे एकदम मनावर घेतलंय. पण मला माहित आहे कुणी काय मनावर घ्यायचं ते घेऊ द्या. लोकांनी जर मनावर घेतलं ना तर आपल्या बायकोला कुणाला वापर करू शकत. कारण जनता खूप मोठी आहे, जनता खूप हुशार आहे. जनता काय एक दिवसातून कॉम्प्लेट देऊन कुणाची मतं तयार होत नसतात. कोण काय करतंय, कोण कोणत्या विचाराने काम करतंय आणि कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे हे सगळं लोकांना माहित आहे. त्याच्यामुळं तुम्ही आता फक्त लोकांपर्यंत जा, लोकांचे दर्शन घ्या आणि लोकांना तुम्ही याआधी ज्या पद्धतीनं लोकांमध्ये मिसळलेला आहात ते सगळ्या गोष्टी लोकांना माहित आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा करिश्मा तुम्हाला माहित आहे कसा चाललेला आहे. हे जे आजचं सरकार आहे, खरं खरं सांगा राज्यातलं जे सरकार आहे ते कुणाचा चेहरा बघून यावेळेस निवडून आलेलं बरोबर आहे का? सगळ्या ग्रामीण माणसाला माहित आहे की एक शेतकऱ्याचं पोरगं, एक कष्टकरी, एक रिक्षावाला
त्यांच्या नेतृत्वाकडे बघून या लोकांनी दाढीवाल्याला बघून महाराष्ट्राचं सरकार दिलेलं आहे. पण ठीक आहे, राजकारण होत असतंय, काय गोष्टी संख्येच्या खूप महत्वाच्या आहेत, म्हणून काय घडलेही असते. मी माझं सुद्धा बोलतो की लाडक्या बहिणीचं क्रेडिट सुद्धा आता लय जण येऊन भाऊ सांगते की लाडकी बहीण योजना आम्ही दिली. खरं खरं सांगावं, लाडकी बहीण योजना तरी दिली हा? लाडकी बहीण योजना तुम्ही भाऊ लोक सांगू नका, आमच्या घरात बसून ऐकणाऱ्या माय माऊला सांगते की दाढीवाल्याने एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिली आहे. हे सगळ्या बहिणी आवर्जून सांगत असतात. कारण ही लाडकी बहीण योजना आता जे मुख्यमंत्री आहेत हे 2014 ते 19 कोण मुख्यमंत्री होतात? हेच होते ना. आणि 19 ते 22 कोण मुख्यमंत्री होते या महाराष्ट्राचं? त्यांनी नाही, त्यावेळेस उद्धव साहेब होते. मग या दोघांच्या काळात ही योजना मिळाली का? ही योजना कोण आणली? शिंदे साहेबांनी आणली. पण आता क्रेडिट कोणाला घ्यायचं आहे? ह्यांना घ्यायचं आहे. तुम्हाला माहित आहे त्याची किती क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करू दे, काही सांगू दे, लाडक्या बहिणीला पक्क माहित आहे की खऱ्या अर्थानं माझ्या भावाने मला जी ओवाळणी दिली, ज्या पद्धतीनं महिलांसाठी अर्ध तिकीट असू द्या, ज्येष्ठ नागरिकांच्या एसटीतल्या सवलती असू द्या, जे काही शिंदे साहेबांना